पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांवर महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांनी गंभीर आरोप केले। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे। त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण दिल्याची चर्चा सुरू झाली। या राजकीय खेळीमागे नेमकं काय आहे? फडणवीसांचा हा निर्णय महायुतीच्या भविष्यासाठी कसा ठरेल? चला जाणून घेऊया आजच्या माहितीमधून। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करते। राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गाजतंय, त्यातच विरोधकांनी आवाज उठवल्याने राजकारण सुरू झाले। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात हुंड्यासाठी त्रास आणि मारहाणीचा आरोप आहे। यात वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतलाय। या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला। हगवणे यांच्या विवाह सोहळ्याला अजित पवार उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा संबंध विरोधकांनी जोडलाय। अजित पवारांनी स्वतः बारामतीत पत्रकार परिषद घेत आपण लग्नाला गेलो होतो, मात्र आपला कोणताही संबंध नसल्याचा खुलासा केला। तरीही अजित पवारांचं नाव चर्चेत राहिलं। याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावून आले आणि त्यांनी अजित पवारांची पाठराखण केली। वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई होईल आणि कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं ठामपणे सांगितलं। तर अजित पवार या प्रकरणात गंभीर नाहीत असं नाही, कुणी लग्नाला बोलावलं तर जाणं चुकीचं नाही असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची पाठराखण करताना सांगितलंय। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची बाजू घेऊन महायुतीतील अंतर्गत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता महायुतीत एकजूट राखण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्व दिलंय। निवडणुकीचा विचार करता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागात मोठा प्रभाव आहे। मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, त्यामुळे अजित पवारांना दुखवणं परवडणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या घेतलेल्या बाजूचा फायदा भविष्यात भाजपाला मिळू शकतो। तर दुसरीकडे फडणवीसांनी कठोर कारवाईचं आश्वासन देऊन जनतेतही स्वतःची प्रतिमा उंचावली आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं नातं गेल्या काही वर्षात राजकीय दृष्ट्या गुंतागुंतीचं राहिलंय। 2019 पासून फडणवीसांनी अजित पवारांना अनेकदा राजकीय संकटातून बाहेर काढलंय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातही फडणवीसांनी पाठराखण करत अजित पवारांना पक्षांतर्गत आणि बाहेरच्या टीकेपासून वाचवलंय। त्यामुळे अजित पवारांवर फडणवीसांचा प्रभाव वाढताना दिसत आहे। मुख्यमंत्री फडणवीसांची ही खेळी महायुतीचं नेतृत्व मजबूत करण्यात उपयुक्त ठरणार आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणाने महायुतीतील राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेत आणली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांची पाठराखण करत एकीकडे महायुतीची एकजूट दाखवली, तर दुसरीकडे स्वतःची राजकीय रणनीती मजबूत केली। याचा फायदा 2025च्या निवडणुकीत कोणाला होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।